बरेच शेतकऱ्यांचे फोन आले की बरेच जण म्हणतात की सर हळदीमध्ये खूप तण झालेला आहे आणि हळदीचं तणाचं जे नियंत्रण आहे ती नियंत्रण कुठलं तणनाशक आहे का, हळदीत कुठलं कोणत्या प्रकारचं तणनाशक जमतंय, बाजारात बरेच उपलब्ध आहेत. बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही राऊंड अप मारलं. तर हे खरं आहे का, त्याची आज आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर खरं सांगायचं म्हटलं किंवा तसं सांगायचं म्हटलं तर बरेच जण शेतकरी आजकाल हळदीच्या या 2 तासाच्या मध्ये या ठिकाणी चरामध्ये बरेच जण राऊंड अपचा वापर करत आहेत. आणि काही काही जण तरी या ठिकाणी सुद्धा 2 तासाच्या सुद्धा राऊंड अपचा वापर करत आहेत. पण माझं एक शेतकऱ्याचं सांगणं आहे की राऊंड अप तुम्हाला माहितीच आहे, ग्लायफोसेट घटकाचं तणनाशक असतं, जे की ते हिरव्या कुठल्याही वनस्पतीच्या पानावर जर पडलं तर त्या पानावरली प्रकाश संश्लेषण क्रिया बंद पडतं आणि हळूहळू ते जे पीक आहे किंवा हिरवी जी वनस्पती आहे ती मरून जाते. त्याच तशाच पद्धतीने आपल्या हळदीचं सुद्धा होणार आहे की हळद राऊंड अप जर तुम्ही मारलं तर भलेही तुम्हाला 4 दिवस 8 दिवस तुम्हाला ती हळद काही वाटणार नाही किंवा थोडी पिवळी पडेल, पुन्हा हिरवी होईल. पण तुम्ही जर राऊंड अपचा वापर करत असाल तर मला सांग, म्हणजे माझं सांगणं आहे तुम्हाला की निश्चितच तुम्ही ज्यावेळेस हळदीचा उतारा पाहणार आहोत मार्च एप्रिल मध्ये, तर त्यावेळेस नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये 25 ते 30 40% घट येण्याची शक्यता असते. म्हणून माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही हळदीला थोडेफार खर्च जरी झाला तरी आपण निंदून घेतलेलं चांगलं. तुम्ही पाहताय आता की आमची ही हळद पाहता इकडं आणि इकडं ही सगळी हळद निंदलेली आहे. ही आता शिला मावशी आहेत आमच्या सोबत. शिला मावशी, आपली हळद झाली निंद सगळी? झाली झाली. तर या पद्धतीनं आपली ही सगळी जी आमची आता इथं 2-2.5 एकरचा प्लॉट आहे या शेतामध्ये, तर 4 दिवसापासून आम्ही निंदत आहोत पण पूर्ण हळद निंदून घेतलेली आहे. म्हणून माझं सुद्धा तुम्हाला सांगणं आहे की या ठिकाणी तुम्ही थोडाफार खर्च जरी झाला तरी हळद ही निंदून घेतलेली चांगली. कुठल्याही तणनाशकाचा वापर करू नका. हळदीला स्पेसिफिक असं कंदवर्गीय पिकांसाठी आतापर्यंत तणनाशक हळदीसाठी कुठलंही निर्माण झालेलं नाही. पण बिलकुल माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही राऊंड अपचा वापर किंवा इतर तणनाशकांचा वापर करू नका.